काय होऊन बसलं बघ ना ग. हा दिवस बघायच्या आधी माझे डोळे का नाही मिटले. वहिनी, मलाही कल्पना नव्हती एवढं काय होईल याची. आता श्री गेल्यावर आपण काय करणार. इंदू वहिनी, ताई 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 श्री येतोय. माझी शपथ आहे तुला. आई प्लीज प्लीज यापुढे काही बोलू नकोस. मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तसंच झालं. आई कसली भीती वाटते तुला. जसे तुझे बाबा मला सोडून गेले तसं कधीतरी तूही मला सोडून जाशील असं नेहमी वाटायचं मला. आणि आज तेच झालं. शांत हो, शांत हो, शांत हो. श्री तू जाणार नाहीयेस. नाही मोठी आहे, मला जावं तर लागेलच. पण तू नसशील तर. मी आहे मी कुठेही जात नाहीये आणि मी तुम्हा सगळ्यांसाठी सदैव अवेलेबल आहे. काही लागलं तर फोन करा ना, भेटू शकतो आपण. श्री पण मग तू कशाला जातोयस. छोटी आई, मला माझ्या चुकांची शिक्षा भोगलीच पाहिजे. मी एक गोष्ट मागू तुमच्याकडे, प्लीज द्या. श्री असं का विचारतोयस. मग श्री तुला हवं असेल ना तर आमचा जीव सुद्धा देऊ रे तुझ्यासाठी. नाही छोटे, नाही. मला एक प्रॉमिस हवंय तुमच्याकडे. कसलं. आधी दिलं म्हणा. दिलं. मला तुम्ही सगळ्याजणी धीराने निरोप देणार आहात. नाही नाही जमणार मला. नाही जमणार. तुझ्याशिवाय आता नाही राहायची मी. नाही मला घेऊन जा तुझ्या बरोबर. मला घेऊन जा. मला पण घेऊन चल. मलाही नाही. श्री श्री मी पण येणार. नाही पण मी तुमच्यापासून लांब जात नाहीये. मी इथेच आहे. मला तुमचं माझ्यावरचं प्रेम कळतंय आणि तुम्ही सगळ्याजणी माझ्या बरोबर आलात तर आई आजीला कसं वाटेल. आई आजीने आजवर आपल्या सगळ्यांसाठी किती केलं हे विसरून कसं चालेल आपल्याला. आई आई आजीला आज तुमची गरज आहे आणि असं असताना तुम्ही माझ्या बरोबर आलात तर हे किती कृतज्ञपणाचं ठरेल. श्री तुझ्याशिवाय आम्ही नाही. माझ्याशिवाय असा विचार तरी का करताय तुम्ही. मी आहे तुमच्या बरोबर. इथे नसलो तरी आहे. आणि आणि प्लीज मला खचवू नका. या घरातनं बाहेर पडून माझ्यासाठी खरंच काहीतरी चांगलं घडणार असेल. मी काहीतरी चांगलं निर्माण करू शकणार असेल स्वतःसाठी. देवानं मला एक चांगली संधी दिली असं म्हणू ना आपण. मी या घरात नसताना तुम्ही आनंदी नसाल हे ठाऊक आहे मला. पण म्हणून तुम्ही असा रडून निरोप दिलात तर तुमचे हेच चेहरे आठवत राहतील. आणि मग मी काहीच करू शकणार नाही. माझं कशातच लक्ष लागणार नाही.
मी सरू मावशीसाठी चंद्रहार घेतलाच नव्हता. लग्नाच्या गडबडीत मी चंद्रहाराचं बिल पे करायचं विसरून गेलो आणि मग जेव्हा 3 चंद्रहारांचं बिल घरी आलं ना तेव्हा भीतीपोटी मी असं खोटं सांगितलं की तो मी मावशीसाठी घेतला होता. आणखी काही आहे जे तू माझ्याशी खोटं बोललायस, लबाडी केलीस, माझ्यापासून लपवलेस? आहे याची कंटाळा आलाय. सतत खरेपणा, सतत तत्व, सतत लोकांना धारेवर धरणं. कुठेतरी लिमिट हवं ना. आयाची माणसं होत आपण, खोराड्यातल्या कोंबड्या नाही. मला तर आता असं वाटायला लागलंय ना की बाबा जे घर सोडून गेले त्यात त्यांची चूक नव्हतीच. ओके, ऑल राईट. म्हणजे मी या घरात राहू नये असंच तुझं म्हणणं असेल ना तर मी हे घर सोडून जातो. आपण हे अजिबात बरोबर करत नाही आहोत. तुझ्या आयांना किती गरज आहे आपली, एस्पेशली तुझी. श्री, तुझ्या भोवती ना त्यांचं एक रुटीन सेट झालंय रे. त्यांच्या आयुष्यात किती पोकळी येईल माहितीये. कशा जगणार आहेत त्या. नाही बघवते मला त्यांची अवस्था. खरंच गरज आहे का रे इतकं कठोर होण्याची? अगदी लग्नातल्या साड्या वगैरे घेत नाहीये मी. रोजचे वापरातलेच कपडे घेते आणि दागिने सुद्धा राहू दे तिथेच. श्री, तू नक्की काय ठरवलंयस? म्हणजे आपण कुठे जायचंय, कुठे राहायचंय, कधी जायचंय आणि किती दिवसांनी परत यायचंय? कसला विचार करतोयस तू मगापासून श्री? जानवी, तू म्हणतेस ते खरंय. आपण आत्ता बाहेर पडलो ना तर माझ्या आया खरंच खूप एकट्या पडतील. पण आत्ता मुद्दा तत्वांचा आहे, त्यामुळे मी इथे राहू शकणार नाही. अरे तत्वांचा कसला मुद्दा श्री? अरे साधं भांडण झालंय हे. आणि एक मिनिट, काय म्हणायचंय तुला? तुला कळलंय मला काय म्हणायचं ते. असा विचारही करू नको श्री. मी तुला सांगून ठेवते, मी तुझ्याशिवाय या घरात नाही राहणार. जानवी प्लीज 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 जानवी. लग्नात सप्तपदीच्या वेळी आयुष्यभर तुझ्या बरोबर राहीन असं वचन दिलंय मी. मी कशी राहू तुझ्याशिवाय? बायको आहे मी तुझी श्री. जानवी, लग्न हे फक्त 2 माणसांचं नसतं ना, 2 कुटुंबांचं असतं. तू उगाच शब्दांचे खेळ करू नकोस. मी काहीही शब्दांचे खेळ करत नाहीये जानवी. मी जेन्युइनली कन्सर्न्ड आहे आयनबाबतीत. आपण त्यांना असं एकट्याला नाही सोडून जाऊ शकत. मला काहीच करता येणार नाही. त्यांच्या काळजीपोटी मला काही सुचणारही नाही. पण मला तुझ्या बरोबर असणं जास्त गरजेचं वाटतंय श्री. जानवी, लग्न म्हणजे फक्त एकमेकांबरोबर असणं नाही, एकमेकांची साथ देणं सुद्धा आहे. आणि या बाबतीत मला तुझी साथ हवी आता. श्री, मला तुझी साथ द्यायचीच आहे, पण ती तुझ्या बरोबर राहून. माझ्या बरोबर न राहता माझ्यासाठी इथे राहिलीस ना तर ते जास्त बरं होईल. आयुष्यभराचा ऋणी राहीन मी तुझा. मला तुझ्याशिवाय काहीच सुधारणार नाही श्री. माझ्याशिवाय नसशीलच तू जानवी. आपण वेगळे नाही आहोत. तू असं समज की परीक्षेचा प्रसंग आहे, आपल्या प्रेमाची परीक्षा. नाही श्री, सॉरी, मला नाही जमणार. जिथे माझा नवरा असेल तिथे मी असेल. जानवी, हा चॉईस तुला आहेच, पण तुझ्या या भूमिकेची मला आता काहीच मदत होणार नाहीये. आपण दोघेही आता घराबाहेर पडलो ना तर या घरापासून डिस्कनेक्ट होऊन जाऊ. या घराची जी दारं बंद झालीत ना ती उघडणं कदाचित अशक्यप्राय होऊन जाईल. पण तू जर घरात राहिलीस ना तर मी या घराशी कनेक्टेड राहू शकेन.
मी माझ्या आयांना आई आजीला कनेक्टेड राहू शकेन. जान्हवी, हे बघ, मी कुठलीही सक्ती करत नाहीये तुझ्यावर, पण तू माझ्या बरोबर राहून माझ्यासाठी जे करू शकणार नाहीस ना, ते तू इथे माझ्या बरोबर न राहता करू शकशील, जे जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. आई आजी मला स्वीकारणार नाहीत. आता स्वीकारेल, कारण तिला पटलंय की तू निरपराध आहेस. मग कुठली निरपराध स्त्रीच कशाला? कुठल्याही निरपराध माणसाशी ती विनाकारण कठोरपणे वागणार नाही. आणि त्यांनी जर मला स्थान नाही दिलं या घरात तर मग तुला माझ्या बरोबर येण्या वाचून गत्यंतर नाही. पण आई आजी असं कधी करेल असं नाही वाटत मला, कारण अन्याय करणाऱ्या पुरुषांच्या बायकांना आपलंसं करण्याची परंपरा आहे या घराची. मग त्याला तू तरी अपवाद कशी असशील? पण मी तुझ्याशिवाय कशी राहू श्री? मला नाही जमणार. जान्हवी, खरं प्रेम हे त्यागातच असतं. हा, मी तुला अगदी त्याग कर असं म्हणत नाहीये, पण थोडीशी तडजोड करावी लागेल काही दिवसांसाठी. पण त्यामुळे आपल्या घराची विस्कटलेली घडी पूर्ववत होईल, आपलं घर एकत्र येईल. जान्हवी, मला मान्य आहे की मी तुझ्याकडून खूप मोठी गोष्ट मागतो, पण खरंच खूप मोठी गोष्ट घडेल जर तू मागे राहिलीस तर. जान्हवी, सगळं पूर्ववत होईल, जे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. अगं, तू माझ्या आयांबरोबर असशील ना तर मी निश्चिंत असेन. मला एक दिलासा मिळेल, एक आधार मिळेल, आणि मी काहीतरी वेगळा विचार करू शकेन, काहीतरी वेगळं करू शकेन. आणि आपण भेटत राहू ना, आपण भेटत राहू, बोलत राहू. फक्त ह्या छताखाली आपण एकत्र येऊ शकत नाही म्हणून काय झालं? उलट या सगळ्यामुळे आपण नवरा बायको म्हणून जास्त जवळ येऊ, जास्त घट्ट होऊ. आता या उपरही तुझं उत्तर नाही असंच असेल तर मी तुझा निर्णय आनंदाने स्वीकारेन. पण तरीही मला अजूनही असं वाटतंय की तू विचार करावास. तू 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 थोडासा वेळ घे आणि मला सांग. मला नाही जमणार. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय.
छोटी आहे हे छोटी आहे आता सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे तेव्हा आता काळजी घ्यायची स्वतःची आणि इतर सगळ्यांची सुद्धा आई आजी नाही म्हणाल्या तर मग मी आहे ना भीती वाटते रे खूप काही घाबरायचं कारण नाहीये आई आजी तुला स्वीकारेल बघ खूप छान पटेल तुमचं खात्री आहे माझी चल जातो मी जातो नाही रे येतो म्हणावं बाळा नाही आता खोटं बोलायचं नाही ठरलंय माझं काळजी घ्या बोल कुठे आहेस हॉटेल रॉयल्स मध्ये बरं आहे का उत्तम आहे जेवलास तू जेवलीस घरात कोणीच नाही जेवलंय माझाही मूड नाही ग अजिबात बरं वाटत नाहीये श्री तुझ्याशिवाय घर खायला उठतंय हे जान्हवी प्लीज प्लीज असं नको बोलूस तू तू असं बोललीस ना तर मग माझा धीर खचेल मी भांडून बाहेर पडलोय आता मला पुन्हा वल्नरेबल होऊन परत नाही यायचंय मी परत आलोच ना तर मानाने येईन नाहीतर नको बोलूस पुढे काही नीट राहा आणि तू नीट राहा जान्हवी मला खूप गिल्टी वाटतंय का तुम्हा सगळ्यांसाठीच नको ना असा विचार करूस श्री विचारांना कसा थांबवू मी अन्याय केला तुम्हा सगळ्यांवर
तुझ्यावर, आई आजीवर, आयांवर, सगळ्यांवर. नको श्री असं बोलूस. तू एक आदर्श मुलगा आहेस आणि खूप छान नवराई आहेस. माझी कुठलीच तक्रार नाहीये तुझ्याविषयी. हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला जान्हवी. तुला बरं वाटावं म्हणून काहीच नाही बोलत आहे. खरंच तक्रार नाहीये कुठली. आत्ता लग्न झालेल्या बायकोला सोडून निघून आलोय घरातून मी. माझ्या बाबांनी तेच केलं. नाही श्री, तसं काहीही केलेलं नाहीयेस तू. मला कल्पना नव्हती ग की हा वाद इतक्या थराला जाईल. जे झालं ते झालं. आता त्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाहीये श्री. पुढे काय करायचं ठरवलंयस? पुढे काय? आत्ता तरी काहीच ठरवलेलं नाहीये मी. कारण जे काही घडलंय ना त्या शॉक मधनं अजून बाहेरच येऊ शकत नाही मी. खरं तर जे झालंय ते डायजेस्ट करायला मलाही वेळच लागतोय. थोडा वेळ द्यायला हवाय सगळ्यांनाच. सगळं काही नीट होईल बघ. आय होप सो. माझी खात्री आहे सगळं नीट होईल.